नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेस कमी भुका असतात, तर संध्याकाळच्या वेळेस झटपट काय बनवा, तर चला आता आपण बनवू पालक वडे। तर हे पहा, मी 3-4 चमच बेसन घेतलं 3-4 चमच। आता मस्त पालक कापून घेतो त्याच्यातनी, कारण पालक तर तशी लेकरं काही खात नाहीत। अशा प्रकारे मी लेकराले मस्त पालक खाऊ घालत असतो, कारण पालक म्हणलं की लेकरं ना, माले म्हणा का तुमचे म्हणा, त्याच्या जीवावर ते पालक खाणं। तर अशा प्रकारे याच्यात मस्त पालक टाकून लेकराले खाऊ घाला। तर 3-4 मिरच्या घेतल्या, मस्त बारीक कापल्या। 3-4 मस्त कांदा घेतला, तो बी मस्त कच्चा कापला, मस्त बारीक बिलकुल। आता मस्त पालक घेतली, पालक बी मस्त कच्चा बारीक कापून घेतली। हे पा, आणि याच्यात ना जास्त पाणी टाका नाही लागत, नाही तर भदभद पाणी टाकून देसान, त्यानं मग पुरा पचका होऊन जाईन आपल्या नाश्त्याचा। तर हे पा, मस्त 3-4 चमच बेसन घेतलं मी आणि कांदा टाकला, त्याच्यात मिरची टाकली, पालक कापून टाकली मस्त कच्चा। आता सांबार टाकला, मस्त कच्चा कापला, तो बी टाकला। आणि आता याच्यात मस्त हळद टाकू आणि हे जिरं टाकू जरासं, आणि जिरं टाकल्यानंतर हे अजवाईन टाकू। अजवाईन म्हणजे याने ओवा चांगला खसखस घासायचा आणि तो त्याच्यात टाकून द्यायचा, तेव्हाच त्याचा सुगंध मस्त पूर्ण त्या वड्यातनी लागून जाते। तर थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, नाही कारण की जास्त जर पाणी टाकलं तर पूर्ण हे पचका होऊन जाईन आपल्या रेसिपीचा। तर थोडं पाणी टाकायचं, कारण ऑलरेडी पालक आपण जे धुयेल असते ना, तर त्याच्यातच पाणी असते। तर हे पा, असं बॅटर आपलं बनलं। 10 मिनिट आपण रेस्टसाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपलं आता मी तेल गरम करतो। आता तेल गरम करायसाठी ठेवलं पॅन, तेल गरम करतो आता। तर आपलं बॅटर तिकडे 10 मिनिट मस्त रेस्ट केला बॅटरनं। तर बघू शकता मित्रांनो, असं झालं हे। आता याचे मस्त गोळे करायचे। हे पा, असे गोळे केले ना वड्यासारखे, बिलकुल याले शेप द्यायचा। हे पा, असा शेप देऊन द्यायचा मस्त गोल, कारण कोण्या भाजीत जर पालक टाकली ना, तर लेकरा येते जीवावर पालक खायची। तर मग आता पालक तर खाऊ घालायच लागते लेकराच्या सेहतसाठी, म्हणून मग अशा प्रकारे पालक खाऊ घाला तुम्ही बी तुमच्या लेकराला। माहीत आहे, मी तर घालत असतो अशा प्रकारे पालक खाऊ, तुम्ही बी घालू शकता, तेव्हा तरी लेकरं पालक खातात आहे ना। तर हे पा, असे मस्त वडे बनवले। वडे बनवल्यानंतर आता पाहू आपलं तेल गरम झालं का नाही। कढईतलं आपलं तेल गरम झालं। 3-4 आता करून घेतो मी असे, आणि झटपट होऊन जातात बरं, हे पटकन होऊन जातात, जास्त काही यायला टाईम लागत नाही। तर हे पहा, आता आपले 4 मस्त पालक वडे झाले। तर आपलं तेल बी आता गरम झालं कढईतलं, मस्त लो फ्लेमवर हे आपण मस्त फ्राय करून घेऊ। तेल जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर ते एकदम बिलकुल त्याची जे परत असते ना, ते जळून जाते आणि अंदरून ते कच्चेच राहू शकतात। मग तुम्हाला असं वाटते की गड्या वडे आपले पालक वडे हे झाले, तर तसं काही नसते। तर म्हणून म्हटलं स्लो फ्लेमवरच, जास्त हाय फ्लेमवर काही तळू नका। आता आपण याले अलटपलट करू। अलटपलट केल्यानंतर जे वरची साईड असते ते खाली जाते, मग आपले मस्त पकोडे होऊन जातात। मस्त धीमी आचेवर मस्त धीरे याले फ्राय करा लागते, तेव्हा हे पूर्ण मस्त जो बी कच्चापण असते ना, ते होऊन जाते। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर प्लीज तुमच्या मित्रात शेअर कर जा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक बी करा। तर हे पहा, आता आपण अलटपलट करून टाकले, आणि हे आता आपले मस्त पालक वडे तयार झाले। चला या मग मित्रांनो, खायसाठी पालक वडे। तर हे पालक वडे ना मस्त दह्यासंग खायचे, एक नंबर लागतात दह्यासोबत खाल्ले की। मी तर दह्यासोबतच खात असतो, तुम्ही कशासोबत खाता प्लीज कमेंट करून सांगा, आणि तुम्ही पालक वडे कसे बनवता ते बी कमेंट करून सांगा। तर हे पहा, मस्त दही घेतली आता। चला या मित्रांनो खायसाठी। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओले,
तुमच्या मित्रात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.